ज्या शनी शिंगणापूरमध्ये कधी चोरी झाली नाही त्या शनी शिंगणापूरमध्ये 500 कोटींचा घोटाळा होईल असं वाटलं नव्हतं. का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि आज मी आलोय शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी शनी शिंगणापूर या ठिकाणी. आतमध्ये आल्यावर सर्वांनी अर्पण केलेले तेल जे की 24 तास शनिदेवावर वाहिले जाते. या ठिकाणी अनेक कथा बोलल्या जातात, त्यामध्ये ही एक कथा. असं म्हणले जाते 400 वर्षांपूर्वी पानस नदीला आलेल्या पुरामध्ये एक काळा दगड वाहून आला. तेव्हा त्या दगडाला गावकऱ्यांनी लाकडाने हलवण्याचा प्रयत्न केला तर त्या दगडामधून रक्त बाहेर पडले. तेव्हा त्याच रात्री गावकऱ्यांच्या स्वप्नामध्ये शनिदेव आले आणि बोलले की मोकळे आकाशच माझी छत आहे आणि त्याच्या खाली माझी मूर्ती ठेवा, मी कायम या गावची रक्षा करेल. म्हणून आजही या गावामध्ये कोणत्या घराला दरवाजा नाही, जरी असला तरी त्याला कुलूप लावले जात नाही. त्यानंतर बाहेर येताच नवग्रहांच्या मंदिराचे दर्शन घेऊन शनी शिंगणापूरमध्ये असलेल्या रेणुका माता मंदिराकडे आल्यावर आतमध्ये येताच ठेवलेला माठ ज्यामध्ये पैसे टाकल्यावर इच्छा पूर्ण होतात असं म्हणले जाते. व पुढे आल्यावर या मंदिराला आतमध्ये पूर्ण काचेचे पाहून मी स्तब्ध झालो. अशी गोष्ट मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. त्यानंतर रेणुका मातेचे दर्शन घेऊन घरी येताना वाटेमध्ये आलेल्या या भयानक पावसाने आणि विजांनी आमची हळबळ उडवली.